हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे. ॲक्च्युली त्या दिवशी मी भंडाऱ्याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता आणि त्यात मी म्हटलं होतं की मी 5 किलो शेंगदाण्याची चटणी स्वतः बनवून इथे आणली होती. सो आज मी तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते की कशा पद्धतीत मी 5 किलो शेंगदाण्याची चटणी बनवली. सो सगळ्यात आधी मी 2 किलो शेंगदाणे इथे भाजून घेतलेत, कारण कढईच्या साईजनुसार एका वेळेस मी 2 किलो शेंगदाणे भाजू शकत होते आणि ते थंड झाल्यानंतर मी चटणी बनवायला घेतलेली आहे. सो हे आहे माझं ग्राइंडर. हे मिक्सर नाही आहे, ग्राइंडर आहे. ॲक्च्युली इडलीचं बॅटर बनवायचं हे ग्राइंडर आहे. दगडी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे दगडी आहे हे. आणि वरती जे मी स्क्रू तुम्हाला दाखवलं ते ॲडजस्टमेंटसाठी आहे, किती बारीक किंवा किती जाड तुम्हाला ग्राइंड करायच्या वस्तू. सगळ्यात आधी मी इथे शेंगदाणे घेतले, थोडंसं मीठ, जिरे, काश्मीरी लाल मी इथे वापरते कारण की रंग लाल दिसण्यासाठी, आणि अंबारीची मिरची पावडर थोडीशी, काही लसूण पाकळ्या, मीठ आणि साखर आणि थोडेसे जिरे पण मी इथे टाकले आणि टाईट करून ठेवलं एकदम, की थोडंसं बारीक व्यवस्थित चटणी वाटलं जावी, पण अगदी बारीक पण नाही, थोडीशी जशी खलबत्त्यात चटणी बनते त्या पद्धतीने मी इथे वाटलेली आहे. थोडंसं तेल टाकून त्याला व्यवस्थित अजून सरसरीतपणा येण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता माझी सुंदरशी चटणी इथे रेडी आहे. किती 2 मिनिटात झाली. आणि या ग्राइंडरचा फायदा असा आहे की आपल्याला समोर उभं राहायचं काम नाही, आपोआप चटणी बनते, आपोआप इडली बॅटर पण इथे बनतं. नाहीतर इडली बॅटर बनवणे हा एक मोठा कार्यक्रम असतो, पण इथे तुम्ही टाकलं की ते आपोआप बनवून रेडी होतं काहीच वेळामध्ये आणि अतिशय छान प्रकारे वाटलं जातं आणि छान फर्मेंट पण होतं त्यामुळे. जर तुम्हालाही हवं असेल इडली बॅटरसाठी तर तुम्ही ॲमेझॉनवरून मागवू शकता. मी ॲमेझॉनवरूनच मागवलेलं आहे. बटरफ्लाय कंपनीचं आहे इडली बॅटर ग्राइंडर. आणि इथे आहे ही माझी 5 किलो शेंगदाण्याची चटणी रेडी. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.